अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम दोस्तों। मैं सादिक शाह बडलेरा मंडल न्यूज चैनल के लिए आइए आज की खबर में आपका स्वागत है। अचलपुर स्थित चांदूर बाजार नाका परिसर में प्रहार जनशक्ति पक्ष का चक्का जाम आंदोलन, किसानों की समस्याओं को लेकर किया गया चक्का जाम आंदोलन। अचलपुर दिनांक 24 जुलाई 2025 को अचलपुर स्थित चांदूर बाजार नाका परिसर में प्रहार जनशक्ति पक्ष द्वारा चक्का जाम आंदोलन किया गया। साथ ही कुरैशी समाज का भी इस आंदोलन को समर्थन मिला। किसानों के कर्ज माफी को लेकर चक्का जाम आंदोलन किया गया। अचलपुर परतवाड़ा पुलिस प्रशासन का चक्का जाम आंदोलन के दौरान बंदोबस्त लगाया गया था। इस आंदोलन में प्रहार जनशक्ति पक्ष के पदाधिकारी, कार्यकर्ता व किसान, खेत मजदूर व सर्व सामान्य नागरिक बड़ी संख्या में इस चक्का जाम आंदोलन में उपस्थित थे। इस चक्का जाम के कारण महामार्ग पर यातायात घंटों बाधित रहा, जिससे आम नागरिकों को भारी असुविधाओं का सामना करना पड़ा। लेकिन प्रदर्शनकारी अपनी मांगों पर अड़िग नजर आए। उन्होंने बैनर, तख्तियां लेकर सरकार के खिलाफ नारेबाजी की और कहा कि बार बार निवेदन करने के बावजूद सरकार किसानों की समस्याओं को हल्के में ले रही है। ऐसी प्रतिक्रिया बच्चू कडू ने अपने भाषण में दिया। अचलपुर से प्रतिनिधि सैयद गनी की रिपोर्ट। देखते रहिए बडलेरा मंडल न्यूज चैनल को लाइक कीजिए, शेयर कीजिए और सब्सक्राइब करना ना भूलिए। तुमचा सगळ्यांचा धन्यवाद हो। सगळ्या खाली बसा, प्लीज खाली बसा, 5 मिनिट खाली बसा, 5 मिनिट खाली बसा, 5 मिनिट खाली बसा, खाली बसा, 5 मिनिट खाली बसा, 5 मिनिट खाली बसा ना, बसा ना 5 मिनिट, म्हणजे भाषण करायला बरोबर तुम्ही बसा, मी बसतो, बसा दादा सर, नाही बैठो, बसा 5 मिनिट खाली बसा, खाली बसा, 5 मिनिट हे भाषण करतो, मग समोरच्या आंदोलन जाते। सरकार आश्वासन पाळत नाही, बनवाबनवी करतं। सरकार जर बनवाबनवी करत असेल तर गांधीगिरी संपली, आता भगतसिंगगिरी जंगली रमी गेला पाहिजे, रत्नागिरीतून बोटीत गेला पाहिजे, बोटीतून विदेशात गेला पाहिजे। एका कंपनीसाठी 80,000 कोटी खर्च करता आणि लाख शेतकऱ्यांसाठी तुम्ही जर पैसे खर्च करत नसाल तर खबरदार। आता भगतसिंगगिरी आमची गांधीगिरी संपली आहे, आता भगतसिंगगिरी आम्ही सुरू केलेली आहे। काही न सांगता मंत्रालयात घुसल्याचं काम केल्याशिवाय राहणार आम्ही गुन्हे गिने दाखल व्हावे घबरावत नाही, बिलकुल नाही। 350 पहिलेच आहे आणि माझ्या मायनं सांगितलंच होतं 1000 होईपर्यंत थांबू नको म्हणून। शेतकरी शेतमजुरांसाठी, वंचित घटकासाठी, माझा मेंढपाळ बांधव असेल, माझा मच्छीमार असेल, माझा शेतमजूर असेल, गावातला जो भूमिहीन आहे, त्याच्याजवळ शेती नाही, तो जप्त कसं पाहिलं पाहिजे। आज अशा सगळ्या विचित्र अवस्थेमध्ये रोज एक आत्महत्या आमच्या कानावर होतं। आता मरायचं नाही, लढायचं आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यापेक्षा एक लढ घेऊन बाहेर रस्त्यावर आलं पाहिजे, लढ घेऊन बाहेर आलं पाहिजे, सरकार सोबत लढता आलं पाहिजे। आणि म्हणून आम्ही या भूमिकेतून सरकार कोणाचा याचा आमचा काही संबंध नाही, सरकार हमारे लिए खड़ा होना चाहिए। सरकार आमच्यासाठी उभं राहणं गरजेचं आहे। उद्योगपत्यांसाठी 7.5 लाख कोटी रुपये फक्त डिझेल आणि पेट्रोल कंपनीनं कमावलं होतं। पेट्रोल आणि डिझेल कंपनी देशातले सगळ्या जगातले भाव कमी झाले, डिझेल पेट्रोलचे सगळ्या जगात भाव कमी झाले, पण भारतात भाव वाढले 40%। आणि हे सगळे पैसे 7 कंपनीवालेल्या हातात गेले, 7 लाख करोड रुपये। हे एका इकडे लुटाचं
आता एसटीचं भाडं वाढवलं. म्हणजे पहिलीला मोफत दिलं, एसटी मोफत आणि भावाकडून तिकीट बदल, भावाला लुटायचं आणि बहिणीला मोफत द्यायचं. नवीन धंदा सुरू केला. 2 केळाच्या बाबतीत 10 रुपये वसूल करायचे आणि केळं 2च हाती द्यायचे. वा बो सरकार. पण आता आम्ही पेरलं तर खरी, पण भाव कसा भेटणार आहे? भावाशिवाय शेतकरी जगू शकत नाही. लढाई कर्जमाफीपुरती मर्यादित नाही. येणारी लढाई हमी भावाची केल्याशिवाय राहणार नाही. अभी तो शुरुआत हो गई है. ये तो टेलर है, पिक्चर और बाकी है, हर पिक्चर बाकी है. इससे भी धूमधाम होगा. आणि तुम्ही येण्याने फार महत्वाचं आहे. मी एकटा येऊन थोडं चक्का जाम करू शकलं असतं. सगळ्या जाती धर्मातल्या पार्टीच्या लोकांना सांगा का आपली जात, आपापला धर्म, आपापल्या पार्टी आपल्या घरी ठेवा. आणि जेव्हा शेतकरी मजूर अडचणीत येईल तेव्हा आम्ही सगळ्या जाती धर्मातले लोक रस्त्यावर आल्याशिवाय राहिलं नाही पाहिजे. कारण ही गरिबाची लढाई आहे. 1000 रुपये वाढवले ऊस दिव्यांगाचे. पैसा कोणाच्या घरी गेले रे? गरीबाच्या घरी गेले. आपण नाही लढतोय तो फिर 1000 रुपये मिळतात आम्हाला दिव्यांगाला. तिला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, चलता येत नाही, बोलता येत नाही, तर दिव्यांगासाठी आंदोलन करावं लागतं. ही अवस्था आहे. हे रामराज्य आहे, हे शिवराज्य आहे का? आज रमी खेडू खेडू आमचा गाव खेड्यातला शेतकरी पाय घासून घासून मेला. इथं थांबला नाही तर कृषी मंत्री सभागृहात रमी खेळतोय. आता काय राहिलं शिल्लक? काय शिल्लक राहिलं? हे रामराज्य, प्रभू रामचंद्राचं हे रामराज्य. अरे तुमचा मंत्री विधान परिषद मध्ये रमी खेळताय. काय संदेश द्यायचा आहे? भारतरत्न सचिन तेंडुलकर रमीची जाहिरात करताय. कसलं भारतरत्न? आमचा घोर गरीब चूर चूर करून मरताय. प्रचंड मेहनतीनं जगून जगून पाहतं पण जगता येत नाही. साधा पोराचं दप्तर घ्यायचं म्हटलं तर 10 विचार करावं लागतं. ही कष्टकरी, काम करी, मेहनत करणाऱ्या प्रामाणिक लोकांची ही लढाई आहे भाऊ. हा पैसा जो उद्योगपतीच्या घरात चालला आहे, श्रीमंत मालदार उद्योगपतीच्या, लहान उद्योगपती नाही, मालदार उद्योगपतीच्या घरी चालला, तो पैसा गरीबापर्यंत आणायचा. लढाई खऱ्या अर्थानं आम्ही सांगतो अर्थभेदाची आहे, जातीभेदाची नाही, धर्मभेदाची नाही. पैसों की लड़ाई है. अगर गरीब के पास पैसा नहीं जाएगा तो बच्चे को लड़ना नहीं, मरने को भी तैयार है. मरने को भी तैयार, कोई परवाह नहीं है. अगर ऐसे बहाने में अगर वोट पे आ जाती है तो हंस हंस कर स्वीकारने वाला है बच्चों को. आणि आपण सगळ्यांनी तयार व्हा. आपल्या सर्वांना शाबासकी देतो, धन्यवाद देतो का आपण एवढ्या संतीनं आपण सर्व जात पात धर्म पात बाजूला ठेवून शेतकरी म्हणून, मजूर म्हणून, मी कामगार म्हणून इथे एकत्र झाले. लहान लहान उद्योजक पाहिले आपण. हे पानटपरीवाले काय हाल असेल यांचे त्यांना माहिती. इथं फक्त 20% लोक जगतात. कम पैसा कमवून झाल्याचा आहे. एवढा पैसा का पावड्यानं व्हायला लागतं. आपण पावड होऊन 6 रुपये हाती येत नाही आणि त्याला पैसा पावड्यानं व्हायला लागतं. लढाई पैसों की है भैया. वो झंडा देकर राजकारण कर रहे हैं. कहीं हरा झंडा, कहीं भगवा झंडा, कहीं नीला झंडा. हम झंडा लगाकर राजकारण करने वाला नहीं, पैसा देकर राजकारण होगा. वही सत्ते पे बैठेगा जो काम के हिसाब से काम मिलेगा. तभी पैसा, तभी सत्ता होगी. अगर काम है और दाम नहीं मिलेगा तो लड़ाई हमसे है. चाहे कितने भी फौज लगा दो, कितने भी फौज लगा दो, ये फौज तुम्हारी नामुमकिन होगी. बहुत ताकत से लड़ने वाली है. अभी तो शुरुआत हो गई है, अभी बहुत बाकी है. अगला आंदोलन 29 तारीख को यवतमाळ में वसंतराव नाईक इनके समाधि स्थल पर निश्चित होगा. आपण सर्वांनी तयारी आहे? हात करा, दोन्ही हात वरती करा. जय जवान, जय जवान, भारत माता की. धन्यवाद. एक शेवटचं राहिलं बस. आहो दादा अशा बस खर्चाला नाव झालं. पीक पाणी चांगलं झालं तर ज्वारी 1500 रुपयात विकावं लागले, सोयाबीन 3400 रुपयात विकावं लागले. पीक चांगलं झालं, तुरीचे भाव 2000 कमी झाले. हे मुख्यमंत्र्याला माहित नाही.
पीक पिकून नाही, उत्पन्न आलं पाहिजे ना. खिशात माझ्या शेतकऱ्याच्या पैसे किती आले आणि तुम्ही लुटलं किती. लुटलं तर कर्जमाफी द्यावंच लागल आणि दिले नाही तर रस्त्यावर फिरू देणार नाही. आता इथून चांदूर बाजार, अमरावती, संभाजीनगर, नांदेड, लातूर. जय जवान, जय जवान. धन्यवाद. खरोखर जय जय शेतकरी. कुरेशी भैया आपका धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद. सगळे शेतकरी शेतमजूर